गेल्या काही दिवसांपासून देशभरात केंद्र शासनानं केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात वातावरण तापलंय. हे आंदोलन पंजाब, हरियाणा, दिल्लीपुरतंच मर्यादित न राहता अतिशय कमी वेळेत देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत येऊन पोहोचलंय. महाराष्ट्रातही मागील काही दिवसांपासून या आंदोलनाला सर्व पक्ष संघटनांतर्फे पाठिंबा मिळतोय. त्यामध्येच भारतीय ट्रेड युनियननं देखील दिल्लीतील शेतकऱ्यांवर सुरू असलेल्या सरकारच्या दडपशाही विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घेण्याबाबत पाठिंबा दर्शवला आहे. त्यासाठी त्यांनी धरणं आंदोलन करून निवेदन दिलं आहे. सेटूचे देवीदास आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणं आंदोलन करून शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी काँग्रेसचे देवीदास आडोळे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, कांतीलाल गरुड, निवृत्तीलाल कडू, मनोज भोर, भाऊसाहेब जाधव, संतोष मुसळे, आईबाई घटाळ, प्रभाकर नाठे, संदीप गतीर, संध्या जोशी, संदेश जोशी, हेमंत तोकडे, विश्वास दुभाषे, आप्पासाहेब भोले, नितीन गावले, संतोष जाधव, ज्ञानेश्वर काळे, शरद बोराडे, मच्छिंद्र गतीर, जितेंद्र परदेशी, शेलार हे उपस्थित होते. कायदे केलेले आहेत. कामगार विरोधी 44 कामगार कायद्याच्या ऐवजी फक्त 4 कायदे केलेले आहेत. हे सर्व शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आहेत. म्हणून गेल्या 18 दिवसापासून दिल्ली येथील शेतकरी तिथं आपल्या न्याय हक्कासाठी बसलेले असताना मात्र तिथं केंद्र सरकार, नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी उलट शेतकऱ्यांच्यावर दडपशाही सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केलेला आहे, पाण्याचा मारा केलेला आहे, खड्डे खोदलेले आहेत, लाठीचार्ज केलेले आहे. शेतकऱ्यांच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले का शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये आणि आपलं न्याय हक्क मागू नये. आमचा आज सेटूच्या वतीने आज संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कामगार आणि शेतकऱ्यांच्या वतीने देशव्यापी धरणे आंदोलन आहे. त्याचाच भाग आज इगतपुरी येथे आम्ही हे आंदोलन करत आहे. आम्ही आज मागणी करत आहोत का शेतकऱ्यांच्या विरोधात जे काही 3 कृषी कायदे केले ते ताबडतोब नरेंद्र मोदीने बिनशर्त मागे घेतले पाहिजेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला 1.5 हमी भाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना लाईट बिलं माफ केली पाहिजेत आणि कामगार कायद्यांच्या विरोधात जे काही कायदे नरेंद्र मोदी आणलेले ते रद्द केले पाहिजेत. आमचं मोदी सरकारला आज इशारा देतो आम्ही का जे काही अदानी अंबानीला जे काही मदत करण्याचं षडयंत्र मोदी सरकारने सुरू केलेले, शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न, कामगारांना दडपण्याचा प्रयत्न आणि महागाई वाढून सर्वसामान्य जनतेला उद्ध्वस्त करण्याचं धोरण नरेंद्र मोदींनी ताबडतोब मागे घेतलं पाहिजे. जर ताबडतोब मागे घेतलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याला आम्ही इशारा देत आहे. शेतकरी आहे. आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना, राष्ट्रातल्या भारतातल्या पूर्ण शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आज आंदोलन करत आहे. माझे सर्व शेतकरी बांधव दिल्ली इथे आज 18 दिवसापासून उपोषणाला बसलेले. सर्वांवर अन्याय झालेला आहे. त्यांच्यावर अश्रुधूर सोडलेला आहे, पाण्याचा मारा केलेला आहे. सर्व लेकरं बाळं घेऊन थंडी गारठ्यामध्ये उन्हा पावसामध्ये बसलेले. पण या मोदी सरकारपर्यंत आमची बात पोहोचत नाही. जोपर्यंत त्याच्या कानापर्यंत आमची बात पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे. आणि जर आतापर्यंत यांनी जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं तेवढं याला जबाबदार फक्त आणि फक्त मोदी सरकार आहे. याला आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही आणि खुर्चीवरून खाली उतरवल्याशिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.